नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आपण बघणार आहोत डिफरंट थेरीज ऑफ ॲसिड अँड बेसेस. त्यातली पहिली थेरी आहे आरेनियस थेरी ऑफ ॲसिड अँड बेस. मग आरेनियस थेरीप्रमाणे ॲसिड का आहे? तर ॲसिड असा सबस्टन्स आहे की ज्याच्यामध्ये एच आहे आणि पाण्यामध्ये तो H+ आयन देतो. म्हणजे ॲसिड इज अ सबस्टन्स विच कंटेन्स हायड्रोजन and it gives H+ in aqueous solution. HCl aqueous solution मध्ये H+ देतो आणि Cl- देतो आणि म्हणून HCl इज ॲसिड. त्याचप्रमाणे CH3COOH aqueous solutionमध्ये CH3CO- आणि H+ देतो आणि म्हणून तो करणारा ॲसिड आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये H आहे आणि पाण्यामध्ये H+ देतो त्याला म्हणतो आपण ॲसिड. आता आरेनियस थेरीप्रमाणे बेस का आहे? आरेनियस थेरीप्रमाणे बेस का आहे? मग ज्याच्यामध्ये OH ग्रुप आहे आणि पाण्यामध्ये OH- आयन देतो त्याला म्हणतो आपण बेस. मग बेस इज अ सबस्टन्स दॅट कंटेन्स OH ग्रुप अँड प्रोड्यूस OH- आयन्स इन ॲक्वियस सोल्युशन. आता NaOH ॲक्वियस सोल्युशनमध्ये Na+ आयन्स आणि OH- आयन देतो. OH- आयन दिल्यामुळे तो करणारा NaOH काय बोला? बेस आहे. म्हणजे NaOH मध्ये OH आहे आणि पाण्यामध्ये OH- आयन देतो. तसाच NH4OH ॲक्वियस सोल्युशनमध्ये NH4+ आणि OH- आयन देतो आणि म्हणून NH4OH करणारा आहे बेस आहे आरेनियस थेरीप्रमाणे. आता आरेनियस थेरीची लिमिटेशन का आहे? ही थेरी फक्त ॲक्वियस सोल्युशनमध्ये ॲप्लिकेबल होते. म्हणजे धिस थेरी इज ॲप्लिकेबल ओनली इन ॲक्वियस सोल्युशन. आणि सेकंड म्हणजे काहीमध्ये OH नसतानासुद्धा तो करणारा बेसिक आहे. म्हणजे एक्झाम्पल NH3 आणि Na2CO3 मध्ये OH नाही तरीसुद्धा तो हा बेस आहे. हे आरेनियस थेरीला सांगता आलं नाही. ही आहेत आरेनियस थेरीची लिमिटेशन्स. आता सेकंड थेरी ब्रॉन्स्टेड अँड लॉरीस थेरी. आता ब्रॉन्स्टेड लॉरी थेरीप्रमाणे ॲसिड का आहे? तर ॲसिड हा सबस्टन्स आहे की जो प्रोटॉन डोनेट करतो टू अनादर सबस्टन्स. म्हणजे ॲसिड इज अ सबस्टन्स विच डोनेट प्रोटॉन टू अनादर सबस्टन्स. आता ब्रॉन्स्टेड लॉरी कन्सेप्टप्रमाणे करणारा आहे बेस काय आहे? तर बेस हा करणारा आहे प्रोटॉन, जो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो त्याला म्हणतो आपण बेस. मग बेस इज अ सबस्टन्स विच ॲक्सेप्ट प्रोटॉन फ्रॉम अनादर सबस्टन्स त्याला म्हणतो आपण बेस. म्हणजे ॲसिड हा प्रोटॉन डोनर आहे आणि बेस हा प्रोटॉन ॲक्सेप्टर आहे. आता एक्झाम्पलमध्ये HClने प्रोटॉन डोनेट केला म्हणून HCl ॲसिड आहे आणि अमोनियाने प्रोटॉन ॲक्सेप्ट केला म्हणून अमोनिया का असेल? बेस असणार आहे. आणि रिव्हर्स रिॲक्शनमध्ये NH4+ने प्रोटॉन डोनेट केला म्हणून तो ॲसिड आहे आणि Cl- ने प्रोटॉन ॲक्सेप्ट केला म्हणून तो करणारा बेस आहे. आपल्याला बघायचं आहे कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर. मग कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर म्हणजे काय? की ॲसिड बेस पेअर की ज्याच्यामध्ये प्रोटॉनचा फरक आहे त्याला म्हणतो आपण कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर. मग ॲसिड बेस पेअर विच इज डिफर बाय प्रोटॉन इज कॉल्ड ॲज कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर. आता रिॲक्शन बघा, HClने प्रोटॉन दिला. आता फॉरवर्ड रिॲक्शनमध्ये HClने प्रोटॉन दिला म्हणून HCl ॲसिड आणि H2Oने प्रोटॉन घेतला म्हणून H2O करणारा बेस. आणि रिव्हर्स रिॲक्शनमध्ये H3Oने प्रोटॉन दिला म्हणून HCl ॲसिड आणि Clने प्रोटॉन घेतला म्हणून करणारा Cl- करणारा बेस आहे. मग HClने प्रोटॉन देऊन Cl- बेस तयार झाला आणि म्हणून HCl आणि Cl- हे करणारा कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर आहे. आणि H3Oने प्रोटॉन देऊन H2O करणारा बेस तयार झाला आणि म्हणून H3O+ आणि H2O हे करणार आहे कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर. म्हणजे ज्या ॲसिड बेस पेअरमध्ये फक्त प्रोटॉनचा फरक असतो त्याला म्हणतो आपण कॉन्ज्युगेटेड ॲसिड बेस पेअर. आता तिसरी थेरी आहे लेविस थेरी. मग लेविस थेरीप्रमाणे ॲसिड आणि बेस काय आहे ते बघा. लेविस थेरीप्रमाणे जो इलेक्ट्रॉन पेअर करणारा ॲक्सेप्ट करतो त्याला म्हणतो आपण ॲसिड. म्हणजे एनी स्पेसिस दॅट ॲक्सेप्ट शेअर इन ॲन इलेक्ट्रॉन पेअर इज कॉल्ड ॲज ॲसिड. आणि जो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो त्याला म्हणतो आपण बेस. म्हणजे करणारा स्पेसिस विच डोनेट शेअर इन इलेक्ट्रॉन पेअर त्याला म्हणतो आपण बेस.
मग लेविस थेरीप्रमाणे ॲसिड हा इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्टर आहे आणि बेस हा इलेक्ट्रॉन पेअर डोनर आहे. आता एक्झाम्पल बघा, BF3 आणि अमोनियाचं दिलं बघा. अमोनियामध्ये नायट्रोजन ॲटमवर लोन पेअर आहे. ती लोन पेअर BF3 मधला बोरॉन ॲक्सेप्ट करतो. मग बोरॉन BF3 हा ॲसिड आहे कारण तो इलेक्ट्रॉन पेअर ॲक्सेप्ट करतो आणि अमोनिया हा बेस आहे तो कारण तो इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करतो. आता आपल्याला बघायचं आहे एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. म्हणजे वॉटर ॲसिडसारखा पण ॲक्ट होतो आणि बेससारखा पण ॲक्ट होतो आणि या ड्युएल नेचरला बिहेवियरला म्हणतो आपण एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. म्हणजे वॉटर ॲक्ट्स ॲज ॲसिड ॲज वेल ॲज बेस अँड दिस नेचर इज कॉल्ड ॲज एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. आता पहिल्या रिॲक्शनमध्ये H2O ने अमोनियाला प्रोटॉन दिला म्हणून H2O ॲसिड आहे आणि दुसऱ्या रिॲक्शनमध्ये H2O HCl कडनं प्रोटॉन घेतो आणि म्हणून H2O करणारा बेस आहे. म्हणजे H2O ॲसिडसारखा पण ॲक्ट होतो आणि बेससारखा पण ॲक्ट होतो आणि याच नेचरला म्हणतो आपण एम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. इथे आपल्या थेरीज ऑफ ॲसिड आणि बेसेस झालेले आहेत. आपण इथे थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे. आपण इथे थांबू. पुन्हा आपण भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन.